नमस्कार. चला आजचा ब्लॉग आज जरा लिखाण ऐकूया. आजचा विषय असा घेतला आहे, अस्सल मराठमोळी खाद्य जत्रा आणि हल्लीच्या तरुणाईची क्रेज, ट्रेंड असतो, कल, प्राधान्य सदृश खाद्य आवड तरुणाईची. शीर्षटी अशी आहे, खरं सांगायचं तर आपल्या महाराष्ट्रीयन आणि इतर भारतीय पदार्थांसारखी गोडी, चव आणि पौष्टिक चीज दुनियेत नाही. हे अर्थातच माझ्यासारख्या प्रतिगामी मध्यवयीन पांढरपेशा मध्यमवर्गीय माणसाचे मत आहे. चुकीचे व अतिशयोक्तीचे वाटले कोणाला तर मतमतांतराचा आदरच आहे, बरोबर. आता काही प्रचलित महाराष्ट्रीयन टिपिकल खाद्यपदार्थ कुठले आहेत बघूया. पोहे, फोडणीची पोळी, फोडणीचा भात, दूध साखर पोळी, चहा पोळी, उकड, वांग्याचं भरीत, फोडणीचं वरण, हळदीचं दूध, तूप साखर पोळी, कोबीची भाजी पोळीच्या रोलमध्ये असं पसरून त्या थोडंसं तुपावर भाजलं की तो रोल होतो, तो रोल, वरणफळं, चुरमुरे ओळाच्या पाकात घोळवून घ्यायचे आहे. नंतर फोडणीचा भात, भाज्यांचा पराठा, टोमॅटोचं सार, थालीपीठ, धिरडे, सांडगे, टोमॅटोचं सार, नंतर साबुदाणा वडा, साबुदाणा खिचडी, बटाटे वडा, बटाट वडा मुलांच्या भाषेत, सोलकढी, भजी, पालकाची ताकातली पातळ भाजी, बासुंदी, मोदक, श्रीखंड, गुलाबजाम, पुरणपोळी, गुळाची पोळी, खीर, निरनिराळी लोणची, निरवेगळ्या चटण्या, वेगनिराळ्या कोशिंबिरी, मसाले भात, पिठलं, मुगाच्या डाळीची खिचडी इत्यादी असंख्य साधे पंचपक्वांनी सणासुदीचे, दररोजचे, न्याहारीचे, पोटभरणीचे वगैरे महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ. आता ही आपली महाराष्ट्रीयन टिपिकल खाद्यपदार्थाची यादी होती. पण कसं आहे माहिती आहे का, जरा असा विचार करून बघा की आपल्याच पदार्थांचं ग्लोबल स्केलवर म्हणजे जागतिक स्तरावरती आपण योग्य मार्केटिंग केलेलं नाही आणि करतही नाही. चवीबद्दल तर प्रश्न नसतोच, जनरली चवी सगळ्या उत्कृष्ट असायलाच हवी, पण प्रेझेंटेशनमध्ये मात्र आपण सपशेल मार खातो, आहे की नाही. कारण अशा अर्थाने की पदार्थ पुढ्यात आणण्यात इनोव्हेशन लागतं हल्ली. म्हणजे चटकदार चवीबरोबर चटकदार पोर्शन, चमकदार सजावट, आकर्षक रंगसंगती व जरासे हटके बाऊल म्हणजे बोल, खरा उच्चार बोल, प्लेट्स, चमचे, ग्लास, नंतर इत्यादी साधन सामुग्री जरा सजवून धजवून आपण गिऱ्हाईकाला देऊ केलं तर मात्र फरक पडू शकतो. कारण प्रेझेंटेशन आहे ना, हे काय म्हणतात त्याला, पुढे जातं चवीपेक्षा, म्हणजे प्रिपरेशनपेक्षा. पहिले म्हणे आणि दिसलं पाहिजे आणि वास पहिले आला पाहिजे, म्हणजे मग चवीचा अर्थ कळतो खरा, म्हणजे पदार्थांचा. आता त्याच्या विरुद्ध काही फेमस जागतिक फूड आयटम्स बघूया, म्हणजे जे आता तरुणाईमध्ये प्रचलित आहे आणि खूप आवडते. आता ह्याचे खरे उच्चार, त्यांचे खरेखुरे वेगळे उच्चार असतात प्रत्यक्षात ह्या पदार्थांचं. पण गंमत काय आहे की बोलीभाषेमध्ये समजावं म्हणून तसेच आपण बोलूया, म्हणजे उच्चारूया. खरा उच्चार वेगळा आहे बरं का. जॅपनीज सुशी, टोफू, रॅमन हे जॅपनीज झाले. नंतर लेबनीज हमस, फलाफल म्हणतात त्याला, काय बकलावा, श्वार्मा, पिटा वगैरे वगैरे. चायनीज म्हटलं तर डिमसम, डम्पलिंग, चाऊमिन, फ्राईड राईस, सूप, नूडल्स, स्प्रिंग रोल हेच आपल्याला माहिती आहेत. इटालियन म्हटलं तर लसाग्ने, ॲक्च्युली उच्चार वेगळा आहे, मी सांगतो आहे तुम्हाला स्पेलिंग वाचून. लसाग्ने, रिसोटो, रिव्हिओली, पिझ्झा, पास्ता, तिरामिसू, स्पगेटी, टोर्टेली, फोकाशिया वगैरे वगैरे. अमेरिकन हॅमबर्गर फेमस आहेत, मॅक्रोनी, हॉटडॉग, ॲपल पाय, नाचोस वगैरे हे आपल्याला माहिती आहेत. ब्रिटिश म्हटलं तर रोस्ट, फिश अँड चिप्स, पुडिंग, स्ट्यू, बेकन, बेक्ड ब्रीन म्हणजे बेक्ड बीन्स वगैरे वगैरे. मेक्सिकन म्हटलं तर टॅकोज आठवतात. फ्रेंच क्रुसॉ म्हणजे क्रॉयसंट वगैरे वगैरे. मुद्दामून उच्चार तसा करतो आहे. श्रीलंकन काही चांगले पदार्थ आपल्याला माहिती आहेत, म्हणजे पुट्टू, पोलासंबोल, कोट्टू, लंप्राय, नंतर इडियप्पम, हॉपर्स, स्टिंग हॉपर्स वगैरे वगैरे वगैरे. बेल्जियन म्हटलं तर फ्रिटर्स, वॅफल्स, चॉकलेट हे तर माहितीच आहे. आणि स्विस म्हटलं तर फॉन्ड्यू असतं, चीज असतं. तर असे अनेक प्रकार जागतिक स्तरावरचे फेमस आहेत तरुणाईमध्ये. पण काय माहिती आहे का, यांना टक्कर द्यायला आपल्या देशी पदार्थांना मात्र सज्ज व्हावं लागेल, नाही त्यांना सज्ज करावं लागेल. कारण जर साता समुद्रापार जर डंका वाजवायचा असेल
तर मात्र प्रेझेंटेशन आणि त्याचा प्रचार आणि हल्लीच्या भाषेमध्ये ते म्हणजे म्हणतात ना सोशल नेटवर्किंग, सोशल मीडिया वगैरे वगैरे वापरून, इनोव्हेटिव्ह कल्पना वापरून रील्स म्हणतो, रील्स नाही, रील्स, पोस्ट, मेसेजेस इत्यादी करून ते मात्र करावं लागेल. त्यामुळे माझं समस्त मराठी नवशेफगण आणि अन्नपूर्णा आणि बल्लवाचार्य सुगरणींना आवाहन आहे की आपण आपल्या या मराठीचा पदार्थांचा डंका मात्र जागतिक स्तरावरती नक्की वाजवलं पाहिजे. आणि असंच तळटीप मात्र द्यावी लागेल, कारण ह्या सगळ्या व्हिडिओमध्ये किंवा या सगळ्या विवेचनामध्ये ही थोडीशी गंमत आहे. कारण कोणत्याही प्रकारच्या अन्नाला नावं ठेवण्याचा अजिबात हेतू नाही, कारण शेवटी आहेच ना आपली आपली पसंत, आवड, निवड, पसंती, इच्छा, चॉईस, मर्जी. ओके, त्यामुळे असेच खात राहूया, खिलवत राहूया, बोलत राहूया. धन्यवाद.